अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। अज्ञात व्यक्तींकडून ठार मारलं जाईल असं पत्राद्वारे सांगण्यात आलेलं आहे। पोलिसांनी सुरक्षा वाढवावी अशी मागणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, पुन्हा एकदा भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, काय अधिक माहिती मिळतेय? गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जे वाक्ययुद्ध सुरू आहे, एकमेकांच्या विरोधात एकेरी भाषेत उल्लेख केला जातोय, याचे पडसाद म्हणून एक आहे छगन भुजबळ यांना निनावी असं एक पत्र आलेलं आहे। या पत्रामध्ये ते जीवे मारण्याचं भाष्य करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या त्यांच्या पार्टी कार्यालयामध्ये संबंधित पत्र आलेलं आहे। आता या संदर्भामध्ये भुजबळ यांनी पोलिसांमध्ये देखील नाशिकच्या तक्रारी करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। पण कुठे ना कुठेतरी सुरक्षा वाढवावी अशा स्वरूपाची भूमिका देखील भुजबळ समर्थकांकडून होतीये, कारण की मराठा आणि ओबीसी हा संघर्ष विकोपाला जातोय, एकमेकांच्या विरोधात वक्तव्य केले जात आहेत, याचा परिणाम म्हणून अशा स्वरूपाची धमकी आहे अशी एक चर्चा आता सुरू आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।